शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780. अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे, दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेटी आणि कार्यकर्त्यांनी मिळून आज जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे निवेदन दिले. निवेदनाचे कारण महात्मा फुले वडा पुणे येथे मेघा कुलकर्णी यांनी वडाच्या झाडाची पूजा जाणून बुजून त्या ठिकाणी वडपौर्णिमेचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाचा निषेध म्हणून हे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना शंकरराव लिंगे आणि त्यांच्या सहकार्याने दिले. खासदारांनी सुद्धा हे असं केलं तर मग ते अंधश्रद्धा मिटणार कशी आणि लोक विज्ञानामध्ये होणार कशी, पुढे जाणार कशी, आपला भारत हे बनणार कसा. ठीक आहे, पाठवतो आम्ही. ओके. आज सोलापूर जिल्हा कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये अखिल भारतीय माळी महासंघ महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले. निवेदन देण्याचे कारण म्हणजे वडसावित्रीच्या पौर्णिमेला मुद्दाम खास करून राज्यसभेच्या खासदार मेघा कुलकर्णी आणि त्यांच्या काही साथीदार महिलांनी मिळून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्यामध्ये वडसावित्रीची पूजा केली. तिथे एक वडाचं मोठं जुनं झाड आहे. त्या झाडाला मुद्दामून ह्या मेघाबाईंनी फेरे गाठले. शासकीय बंधन असताना किंवा शासनाचा त्या ठिकाणी पहारा असताना ही ऐतिहासिक वस्तू महात्मा ज्योतिराव फुले यांचं तुम्हाला ऐतिहासिक काम माहीत असेल. स्त्री मुक्तीसाठी जे काम केलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. पहिली शिक्षणाची दारं जे उघडली महिलांसाठी, देशातील पहिली मुलींची शाळा काढली 1 जानेवारी 1848ला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांनी या भारतातील पहिली मुलींची शाळा भेडेवाड्यात काढली. आणि सावित्रीबाई फुले यांनी या मुलींना शिकण्याची दारं खुली केली म्हणतानाच या मेघा कुलकर्णी ह्या अतिशय शिक्षण घेऊ शकल्या किंवा त्या खासदार होऊ शकल्या. परंतु त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं ऋण फेडलं नाही. उलट त्यांनी उपकाराची फेड अपकाराने केलेली आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांचा उद्धार व्हावा, महिला आणि पुरुष यामध्ये समानता यावी यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या ब्राह्मण वर्गाच्या स्त्रिया ज्या पाळण्यासंग लग्न या मुलींचं लावलं जात होतं 60-70 वर्षाच्या पुरुषाबरोबर, त्यांना जो त्रास यातना होत होत्या आणि त्यांच्यामुळं त्या मुली ज्या गरोदर विधवा मुली गरोदर राहत होत्या तर त्यांना पाळणाघर काढलं, विधवा संगोपन घर काढलं आणि काळ्या पाण्याची शिक्षा त्यावेळेला होती की बाल हत्या जर केली तर काळ्या पाण्याची शिक्षा होती. ही शिक्षा वाचवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरात बाल हत्या प्रतिबंधक घर काढलं. आणि अशा प्रकारे जे सावित्रीबाई फुले यांनी या महिलांना शिकण्यासाठी शेण, माती, दगड, धोंडे अंगावर घेतले आणि अतिशय कष्टानं मुलीला शिकवलं. आणि त्याच या मुलींना ब्राह्मणांनी शिक्षण देण्याचा अधिकार हिसकावून घेतला होता. चूल आणि मूल आणि त्या विधवा झाल्यानंतर केश व्यपन करत होते आणि त्याचं विद्रूप स्वरूप दाखवलं जात होतं. इतका अन्याय महिलावर करत होता. तीच महिला या ठिकाणी फुलेवाड्यात येऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा गौरव करण्याऐवजी महात्मा फुले यांच्या या कामाचं या ठिकाणी विठंबना केलेल्या आहे.
त्यामुळं या मेघा कुलकर्णी आणि त्यांच्या साथीदारांनी जे जाणून बुजून मुद्दाम बघा या नारायणपेठ किंवा सदाशिवपेठ नवी पेठ किंवा शनिवारवाड्यावर गेले नाहीत. पुण्यामध्ये या वडाच्या झाडाला काहीही कमी नाही. एक एक वडगाव धायरी आहे, वडगाव शेरी आहे, प्रत्येक 100 फुटाला एक वड आहे. एवढे सगळे वड सोडून ही मेघाबाई या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्यातच का आली, ही वाड्यातच कशी शिरली, याचा आम्हाला निषेध करायचा म्हणून खास करून आज या सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचबरोबर आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ओबीसीचे नेते, महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या ओबीसी दिव्यांग कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे. अशा प्रकारे सर्वांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या सर्वांनी या मेघाबाईचा समाचार घ्यावा एवढीच मी विनंती करतो. अन्यथा देशभर महात्मा फुले प्रेमी हे पेटून उठतील आणि याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात या मेघा कुलकर्णीसारख्या भ्याड कृत्य करणाऱ्या या महिलांना भोगावे लागेल. कारण या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची विठंबना त्यांच्या वाड्यात जाऊन केलेली आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अखिल भारतीय माळी महासंघ आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यामार्फत मी त्यांचा पुन्हा एकदा निषेध करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान.